ॲडव्होकेट कुणाल चोरडियाद्वारा आयोजित नंदी सजावट स्पर्धेला अद्भुत प्रतिसाद। तान्हापोळा एक पारंपरिक स्पर्धा आहे जिथे लहान मुलांना बैलांचे महत्त्व समजावे यासाठी मातीचे अथवा लाकडी बैल सजवून मिरवले जातात। ही स्पर्धा लहान मुलांमध्ये बैलांप्रती प्रेम निर्माण करण्यासाठी दरवर्षी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा उपजिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल चोरडिया यांच्या पुढाकारात घेतली जाते। मोठे बैल लहान मुले सांभाळू शकत नाही, त्यामुळे तान्हापोळा हा लहान मुलांच्या हौस मजेसाठी आणि त्यांना बैलांचे महत्त्व समजावून देण्यासाठी असतो। या हेतूने तान्हापोळा निमित्त भव्य नंदी सजावट स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करत असल्याचे भाजपा उपजिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल विजयकुमार चोरडिया यांनी सांगितले। काल शासकीय मैदानावर तान्हापोळ्याला अद्भुत प्रतिसाद लाभला। हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला। बालगोपालांसह त्यांच्या पालकांच्या व प्रेक्षकांच्या अलोट गर्दीने ही स्पर्धा अजून उजळली। नंदी सजावट सोबतच स्पर्धकांनी विविध विषयांवर प्रबोधनात्मक संदेश देणारे दृश्य साकारले। स्पर्धकांनी आपल्या कलाकृतीतून सामाजिक संदेश प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवला गेला आहे। यात सामाजिक जागृती, पर्यावरण संरक्षण इतरत्र विषयांवरील जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश देखाव्याच्या माध्यमातून बालगोपाळांनी सादर केला। शासकीय मैदानालगत वडी येथील एसडीपीओ कार्यालयात कर्तव्यावर शहीद उमेश बेसरकर, मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयकुमार चोरडिया यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी एसडीपीओ कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्रद्धांजली सभेत वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, सहकारी व नागरिकांच्या समवेत अखेरची सलामी दिली। त्यानंतर शासकीय मैदानावर आयोजित तान्हापोळ्यानिमित्त नंदी सजावट स्पर्धेच्या ठिकाणी 2 मिनिटे मौन पाळून शहीद ठाणेदार उमेश बेसरकर यांना सगळ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। या तान्हापोळ्यात उत्कृष्ट विजेत्या सहभागी स्पर्धकांना 21 सायकल व लकी ड्रॉच्या माध्यमातून 3 सायकली मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना प्रदान करण्यात आल्या। ही स्पर्धा 4 गटात घेण्यात आली होती। जयकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती वणीच्या वतीने भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली होती। या शोभायात्रेवर आधारित रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। उत्कृष्ट 5 रील स्पर्धकांना रोख रक्कम व सिल्वर कॉइन आणि मोमेंट देऊन गौरवण्यात आले। बक्षीस वितरणाच्या अंतिम चरणात पावसाने हजेरी देखील लावली, मात्र स्पर्धकांचा उत्साह शेवटपर्यंत कायम होता। या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयकुमार पारसमल चोरडिया, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल चोरडिया, ओबीसी सेल भाजपा जिल्हाध्यक्ष पवन एकरे, हरिभक्त परायण मुन्ना महाराज तुगनायक, जयकृष्ण जन्माष्टमी उत्सव महिला समितीच्या मार्गदर्शिका सीमा चोरडिया, जयकृष्ण जन्माष्टमी महिला उत्सव समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट ख्याती चोरडिया, विश्व हिंदू परिषदचे जिल्हा मंत्री विशाल दुधवडे, रजनी हिकरे, मनीषाताई निब्रड, जयंत पांडे, राजू इंगोले, उमेश पोतदार, राजाभाऊ बिलोरिया, सुरेंद्र निब्रड, निकेत गुप्ता, आशिष गुप्ता, शुभम अग्रवाल, सागर मुने, सौरभ राजूरकर, रासेकर मॅडम, प्रिया कोटनाके, संतोष जयस्वाल, नारायणजी गोडे, पार्थ त्रिवेदी आदींची उपस्थिती होती। वडी न्यूज एक्सप्रेस ब्यूरो रिपोर्ट। आप सभी को फिर से एक बार इस ताने बोलने की बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। आज का इस कार्यक्रम को आपने इतना सफल बनाया, इतनी बरसात के बाद भी आप लोग इतनी देर यहाँ बने रहे, उसके लिए आप सभी छोटे मोटे बच्चे, सभी छोटे छोटे प्यारे नन्हे बच्चों का बहुत 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 तहे दिल से धन्यवाद करता हूँ। बहुत सुंदर रूप से आपने जो आपके नंदी सजा कर लाए, इसे देखकर मन प्रफुल्लित हो गया। मैं आशा करता हूँ कि अगले साल इससे भी बड़े पैमाने पर, इससे बड़े उत्साह के साथ हम लोग इस पोले के उत्सव को आपके साथ मनाएंगे। या पोळ्या उत्सवाला उपस्थित मान्यवर श्री मुन्नाजी तुगनायक, श्री निकेतजी गुप्ता, विशालजी आणि माझ्यासोबत असलेले सर्व माझे सहकारी, आपल्या सर्वांचं मी इथे स्वागत करतो आहे। आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने खूप सुंदररित्या इथे आज आपण पोळा उत्सव पार पाडलेला आहे। जवळपास 700च्या वरती एंट्र्या आपल्याकडे आलेल्या होत्या आणि सुव्यवस्थितपणे खूप सुंदर आणि अगदी चांगले नंदी आणि त्याच्यात खरं तर मेसेज देणारे विषय बरेचसे आले होते। का समाजाला एक दिशा देण्यासाठी चांगले मेसेज त्याच्यामध्ये होते। मी सर्व पालकांचा, त्यांच्या मुलांना खूप सुंदर नंदी सजवून आणले आणि चांगले मेसेज दिले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। असेच सहकार्य आम्हाला भविष्यातही आपण कराल। आम्ही आपल्यासाठी नवीन नवीन कुठले ना कुठले चांगले कार्य सतत करत राहू, एवढेच आशीर्वाद आपल्याला सर्वांचे घेऊन मी माझ्या शब्दांना विराम देतो। जय माता दी।